फायनली कर्जतला पोहोचलेलो आहे आणि इथे लोकल आलेले आहे बघा. स्विमिंग पूल या साईडला टर्फ आहे. हे चुकली रे एंट्री. मस्त आहे ना. शेतात जाण्यासाठी ब्रिज बांधलाय. समोरच नाही याला मार. हो 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 हा चेहरा लक्षात ठेवा आणि ज्याला पाहिजे त्यांनी घेऊन जावा. अडा कमरे एवढं पाणी, तोच जल्लोष, तोच उत्साह. ओ एरिया का टेक्निकल स्विमर. नमस्कार मंडळी, कशात मजेत आहे ना. मजेतच राहिलं पाहिजे आणि ठाणेकर भावेश या यूट्यूब चॅनलवरती मी तुमचं स्वागत करतो. बऱ्याच दिवसातून ब्लॉग येत आहे. तर आम्ही आता चाललेलो आहे ते कर्जतला आणि उद्या येणार कर्जतला चाललेलो आहे. फार्म हाऊस बुक केलेलं आहे आम्ही. हाऊस ऑफ ग्रेस चर्च आहे आमचं. त्या सर्व आमची मंडळी चाललेली आहे. तर हा ट्रेनचा प्रवास असणार आहे. तर लास्ट पर्यंत बघा आणि खूप धमाल आणि मजा येणार आहे. तुला काय बोलायचंय का? ह्याचा पण ब्लॉग येणार उद्या येणार आहे. ट्रेन मध्ये येणार. कशात येणार? आता आपण चालले आणि उद्या यायचं. आमची ओला आलेली आहे वॅगनर. तू कसा काय पुढे बसला? प्रोग्रेस झालं तुझ्या. दर्शनचा ब्लॉग कुठे? आता चालू आहे ना. उद्या यायचं ते परत. नको करू आता. ऐक माझं. त्याला आपली स्टॅटिक सुरुवात दाखव खाली ना. बुट घातलं. आता आमची ट्रेन आहे. दादर क्रॉस केलेला आहे आणि ठाणा कुठे ना. टाइम आहे 8:57 ETA. आणि आता आम्ही आहे ते माजिवडा. 9 मिनिटं राहिलं. 9 मिनिटं ट्रेनला. आम्ही अजून इथेच आहे. पब्लिक आमची गेली. धावतोय मी. स्ट्रगल. चला फायनली ट्रेन आलेली आहे. मोबाईल दे. हे बॅग पुढे गेला. फायनली कर्जतला पोहोचलेलो आहे आणि इथे लोकल आलेली आहे. पहिलं सगळं नॉर्मलच होतं पण आता कर्जत बऱ्यापैकी अपडेट झालेलं आहे. कर्जतला आलेला आहे आणि ह्याच्याकडे आपण पार्टी घेऊ कारण की नवीन फोन घेतला. बकरा पाहिजे आज. बकरा पाहिजे. बकरा पाहिजे. बकऱ्याचं बोलते चिकन चारतोय. अरे नका ना रे, असं नका वागत जाऊ. बकरा बोललो. पब्लिक आमची चादर बघून पाय पसरले. हा प्लॅटफॉर्म समोर आहे ते कर्जत बाजारपेठ आहे. पूर्ण लांब पर्यंत रेड कलरची बिल्डिंग दिसते ना त्यापर्यंत. समोर दिसते वॅगनर केलेली आहे आणि बाकीचे एवढे राहिलेत. आता आम्ही चाललेलो आहे ते छोट्या वेंगावला. नवीनदा बबिता ताई आणि मी टेबल शीट. हा मार्केट आहे पूर्ण. नाश्ता नाही का रे आपल्याला? ए तिथं जीवाचं रान केलं माझ्या चॅनलचं. बोल ना काहीतरी बोल ना. तुला कसं वाटतं इथं कर्जत मध्ये आल्याबद्दल? छान मस्त वाटतं आतापर्यंत. तरी पण गरम होतं एवढा. त्या साईडला नदी आहे, उल्हास नदी. काय बोलायचं नवीनदा तुला? अरे मला आता एकदा आपण बंगल्यावरती पोहोचल्यानंतर बघूया कसं आहे काय वातावरण. जायचं धबधब्या? हा जाऊया ना. विचारू थांब. जाऊया ना. चालेल. लंच करूया. लंच नंतर जाऊया.
खाणार का ग? नाश्ता करून आले खरं सांग, नाश्ता करून आले हा नाश्ता करून आली पण मला भूक लागली. हा किती आम्ही उपाशी आहे ग, उपाशी आहे. आणून जाणार. अबे, तर आली कशाला? एवढं सकाळी उठवलंय मला. गपचिप ते, मी तर तुला झोपून देणार नाही, लक्षात ठेव. अरे चालत नाही पण आपल्याला तर मला कसं जाणार पण? ते बघू ना आपण, यालाच बोलू ना परत. मला चालायचं नाही. हे बाबा नको येऊ, झोप. उल्हास नदी आहे, ब्रिज आहे. पंचायत समिती कार्यालय, रायगड जिल्हा कर्जत. या साईडला आहे काय, या साईडला कडाव, या साईडला शिरसरला जायला, आणि इथे तर वेनगावला. अरे फायनली पोहोचलेलो आहे. आमच्या 3 रिक्षा, ह्या 3 रिक्षा आहेत आणि वॅगनर आहे पुढे, आणि हा फार्म हाऊस आहे. आता आम्ही एंट्री करत आहे. तर सुंदर नजारा आहे, तुम्हाला आता मी दाखवतो खूप. आणि आमचा नैवेद्य गावावरून येतात नाही का. बघा स्विमिंग पूल, या साईडला टर्फ आहे. हे चुकली रे एंट्री. उद्या जायचं कर हाय कर, तुला जायचंय आपल्याला माहिती आहे ना, तू बोललेस. ह्या बाल्कनीतून नजारा बघा किती सुंदर आहे. एवढे टाइमपास नको करू. खूप खूप सुंदर आहे. हा पण सुंदर आहे, म्हणजे थोडंफार सुंदर आहे. कसं रे याला घेतलं मी, ठीक आहे जाऊ दे. निसर्ग कुठे आणि ह्याचा चेहरा कुठे, ठीक आहे चल जाऊ दे, चल रात घे बाद घे. अरे 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 हा. कसं वाटतं तुम्हाला इथे, तुम्ही फार्म हाऊसवर आला? स्विमिंग पूल बघू शकता, तिथे टर्फ आहे खेळायला, आणि मला ते खूप आवडलं. आणि इथे तू आहे. इकडचे रूम खूप मोठे मोठे आहेत आणि एका रूम मध्ये 7 जण झोपू शकतात. एसी वाले रूम आणि बाथरूम तर एवढी मोठी असं की तुम्ही काय क्रिकेट खेळू शकतो आम्ही. लोक कोणाचं ऐकणार तेच कळत नाही. हा बोल बोल बोल, तू दोघी बोला. आणि तुम्ही तिथे ते दाखव, ते बघ, ते दाखव. मागचं दाखव किती छान ग्रीनरी आहे. वाव, झूम नको करूस. हाय गाईज, हाय गाईज, वेलकम बॅक टू दर्शन हा हा बर. So, आम्ही फायनली आलो आहे कर्जतला. तुम्ही बघू शकता, दिखा ना. इथे स्विमिंग पूल आहे. अशीच जाशीला. सह्याद्री पर्वताचा रांगा आहे बघा. सईद अमनकर. हे आमचा रूम आहे, ते एसी आहे, पंखा आहे. या साईडला बघा खिडकी आहे. लोकेशन वर काय येतोय? टॉयलेट दाखवू ना आपण. वॉशरूम बघा एकदम क्लीन आहे. आणि या साईडला एंट्री आहे. इकडे पण सेम आहे. त्या साईडून पण लोकेशन बघा कसं सुंदर दिसतं. पोहे आहेत, लिंबू. आणि या साईडला सगळं हाय गाईज, उल्हास दर्शन दादा. कॅच होती बट मिस झाली. प्लेअर आला ऑस्ट्रेलिया. सो आम्ही क्रिकेट खेळतोय. ॲना बॉलिंग करते, ती दीदी बॅटिंग करते. याच टायमाला. सो तुम्ही बघू शकता आता. दीदी हो बल्ला का. हो, आम्ही आता क्रिकेट मॅच खेळलेलो आहे. आणि आमची रिनी काय बोलणार आहे क्रिकेट मॅच मध्ये, तुला मजा आली? आणि ह्याला आम्ही चिखलाचा बॉल फेकून आणला. आणि आम्ही उद्या जाणार आहे. आणि त्या दीदीला याचं काय चाललंय? मस्त आहे ना. शेतात जाण्यासाठी ब्रिज बांधलाय.
समोरचा तो डोंगर दिसतो तो वदफ आहे. तर आता आम्ही चाललेलो आहे ते स्विमिंग पूलला. हा दादा? चला चला जाऊया swimming pool ला. अच्छा, जेवणाचा मेनू काय करा तुम्ही ऑर्गनायझर? जेवणाचा मेनू व्हेज आहे, नॉन व्हेज आहे. आम्हाला डाळ भात, भाजी, चपाती, लोणचं, पापड सगळं भेटत ना. सगळं भेटेल. हितेश म्हात्रेबद्दल काय बोलायचं का 2 शब्द? हितेश आता आल्यावरती बघू हितेशला किती वेळ लागतंय. ट्रेन कशी आहे त्याची, लेट आहे लवकर येतोय. 1 वाजताचे. 1 वाजतील आता तर वाजले रे. 1 वाजले वाजून ठाणे स्टेशनला येईल, नंतर बघूया. आता आम्ही स्विमिंग पूलवर आलेलो आहे, तर एन्जॉय करणार आहोत. दादा अंडरग्राऊंड पाहू नका, अंडरग्राऊंड पाहू. हा पाहू रे जरा समजेल आम्हाला तरी. ते घरात जाम हुशारा करतोय. हा टाक ना तोच जल्लोष, तोच उत्साह. अर्ध्या पाण्यामध्ये पोहणारा मास्टर. चल चल 1 मिनिटाचा दाखवते थोडंफार है ना. मार ना ग उडी. मस्त डोंगराच्या सानिध्यात हा फार्म हाऊस. हा काढा कमरे एवढं पाणी, तोच जल्लोष, तोच उत्साह. ओ एरिया का टेक्निकल स्विमर. ओ डॉल्फिन आया, डॉल्फिन आया. म्हणजे तुम्ही स्विमिंग शिकवतात का फक्त स्वतःच करतात? किती चार्जेस? दुबईचे. अजूनपर्यंत इकडे कोण स्टुडंट आहे का तुमचा की त्याला शिकवलं? तो ब्लॅक शर्टवाला, हा रेड. अच्छा. आणि हा काय? हा पुरा मध्ये पूर वगैरे आला ना. हा वाटतो पण स्विमर आहे, पण याला नाही येते. हे आज डिक्लेअर झाले. पाणी उडवत आहे. आता हाय गाईज, सो आता आमची स्विमिंग झाली आहे आणि आम्ही जेवायला चाललो आहे. आज जेवणासाठी काय तर तिकडेच दाखवतो आम्हाला. आणि स्विमिंग झालेलं आहे. रिनीचा मोबाईल कोणाला विकायचा असेल तर कोणाला सांगा, चांगल्या भावामध्ये आम्ही देऊ शकतो नाही का. येस चला जेवण पण दाखवतो. येस. राईस आहे, चिकन ग्रेव्ही, पापड आहे, कांदा आहे, इकडे डाळ आहे आणि इथे गुलाबजाम आहे, आणि चपाती. मात्रे आलेला आहे. ऐकत काय घेतलंय तू? पनीर घेतलंय आणि चिकनची ग्रेव्ही घेतली, पण मी चिकन नाही खात. आणि पापड. चिकन न खाण्याचं कारण काय? मी ॲनिमल लव्हर आहे. मागे बघू शकता पूर्ण फार्म हाऊस आहे. हा इथे स्विमिंग पूल आहे, त्या साईडला टर्फ आहे. तर सुंदर असं लोकेशन आहे. आणि हे लोकेशन आहे एक कर्जत ठिकाणी आहे, छोटा वेनगाव येथे आहे. 1600 रुपये आहे पर पर्सन. तर तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही नक्कीच या आणि फॅमिलीसकट या, मित्रांसकट या. खूप एन्जॉय धमाल आहे. आणि पावसाचे दिवस असल्या कारणाने ते कर्जत तर अजून 1 नंबर वातावरण असतं कर्जतला. तुम्ही नक्कीच या. सध्या तर आम्ही एन्जॉय करत आहे, जेवण वगैरे झालेलं आहे. माउंटन बघू शकता, हिरवगार झालेलं पूर्ण ग्रीनरी एकदम ग्रीन. कर्जत येथे ग्रीनरी जाम आहे, स्वच्छ सुंदर. आणि हे समोर बघा वॉटरफॉल आहे. आता सध्या पाणी नाही, आल्यावर सांगतो तुम्हाला. टाक. हो सेकंड चेंडू घेऊन येत आहे केतन मार्फत. नाही याला. हो
राऊंड राऊंड शॉट, स्क्वेअर कट. मारा जेवढं जमेल तेवढं. मूव अटॅक. हो डिफेन्स. माराले या पोराला जाम माराले. नाही वेळेला मार. हो हो हो. हा चेहरा लक्षात ठेवा आणि ज्याला पाहिजे त्यांनी घेऊन जावा. संध्याकाळच्या नाश्त्याला कांदा भजी. हा आणि हे काय टोमॅटो सॉस. आता नाईट झालेली आहे. हा बघा रात्रीचा प्रसंग. रात्री तुम्हाला दाखवतो फार्म हाऊस कसा दिसतो. पूर्ण लाईटिंग केलेली आहे एकदम. या साईडला पण बघा इथे फोटो वगैरे काढू शकता आपण. आणि भिंतींना लाईट आहे. हा इथे आहे का? आणि तो नाही तो इथे आहे. हा जॉय आहे. काय चिकन भुजिंग. तू पण बोल ना काय ते. काय का आणलं? का आणले चिकन भुजिंग? हा ते गेल्यापासून सुन्न झालोय मी. हे काय हाय कर. हा बाय. मेहनत दोघं नवरा बायको मेहनत करत आहे. काय नाही पोरांसाठी, बाकी काय नाही. पोरांसाठी चिकन वगैरे. आणि हा सर्व म्हणजे सकाळपासून ते रात्रीपर्यंत. याचं जाताना स्वागत करा माझं पर्सनलमध्ये. आणि याचं पण करा. नाही का पनीर आहे, चिकन आहे. हे वातावरण रात्रीचा. पुन्हा एकदा जेवायला आलेलो आहे आम्ही. आणि रात्रीचा मेनू बघा. चिकन फ्राय, चिकन सुक्का, चिकन ग्रेव्ही आणि व्हेज आहे. काय कुठला गेम खेळते? आम्ही खेळतोय स्वीट अँड सोप. सोप आणि काय होतं ते पत्ताना लॉलीपॉप घेतलं. स्मेल अँड लिक हे गेमचं नाव आहे. तर आमच्या एका हातात लॉलीपॉप असेल आणि एका हातात साबण असेल. आणि जो होस्ट असणार तो आम्हाला कन्फ्यूज करणार. स्मेल लिक असं बोलून मग आम्ही जर चुकून सोपला असं तोंडात टाकलं तर आमची बोल हिंदीमध्ये बोल. गेम चालू आहे आता. अक्षय दीदी तू इथे जरा वरण गेमला सुरुवात झालेली आहे. आणि हा चष्मा CST वरून आणलेला आहे का 50 रुपयाचा. मला तर बघ ह्यानीच आणलेलं ना. ह्याला देत ह्याला बोललो दे तरी पण देत नव्हतं. त्या नवीन दानी दिला. तुमच्या सारख्याला द्यावी नाही माणूस की. हे सुष्मिता अरे काहीतरी कर. जागेवर झाले. सोपचा वाद
चोरी का पण थांबून राहते. थांबून राहते ती अशी. हे, काय लागलं त्यांना मला काय ऐकू करा. तुम्हाला इथे रुसले. अरे माझ्याशी बोलतो ना मी बोलतो. इथे नको ना ग. कपडा इच्छा मी तुला फक्त काढली सामने चोळी घेतली. एकवीस काढला जर तू 2 बोलला असता तर हा पत्ता आला असता. ते ईमेल आला नाही त्यांना पण दाखवलं. अरे काय तोच बोलला नाही म्हणून नमस्कार मंडळी, आजचा आहे दुसरा दिवस. तर आम्ही आहे कर्जतला. तर वातावरण बघा एकदम स्वच्छ आहे. आणि कर्जतला रात्रीपासून पाऊस थोडा जास्त आहे. दिवसभर नव्हता, दुपारी पण नव्हता, पण रात्रीपासून जे पावसाचा जोर वाढलेला आहे ते अजूनपर्यंत आहे. आणि पूर्ण इथे जे सह्याद्री डोंगर आहे तो पूर्ण धुक्यात हरवलेला आहे. तेही तुम्हाला दाखवतो. हे बघा, पूर्ण सह्याद्री डोंगर धुक्यात हरवलेला आहे आणि पूर्ण पावसाचं वातावरण आहे. रिमझिम रिमझिम पाऊस आहे. सो गाईज, या ठिकाणी आमची कर्जतची ट्रिप संपली आहे. तुम्ही बघू शकतात की सगळे आता आपले जायचे फोटो काढत आहेत. परतीच्या प्रवासाला लागले आहेत सर्व लोक. आजच्या ट्रेन कितीची आहे हितेश? ट्रेन आहे आमची 1 वाजता ट्रेन आहे. हां. 1ची ट्रेन पकडून आम्ही आता जाणार घरी सर्व. आणि याच्यानंतर काय, कधी भेटणार मग काय? उद्याला उद्याला भेटू. आम्ही प्लॅन करू काहीतरी नवीन. आता सध्या तरी ट्रेनमध्ये आहेत ना? येस येस हॅपी जर्नी तुम्हाला. येस. चला भेटू गाईज. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. रिक्षा वगैरे आलेली आहे आम्हाला घ्यायला, पिकअप करण्यासाठी. आता आम्ही चाललेलो आहे. प्रवास चालू झालेला आहे. परतीच्या प्रवासाला लागलेलो आहे आम्ही आता. हाय, ऐकर ना. हाय. नमस्कार फॅमिली. तर आम्ही ठाणे स्टेशनला उतरून आलो मॅकडॉनल्ड्सला बर्गर खायला. आम्ही तुम्हाला नाही देणार, आम्ही एकटाच खाणार. आणि तुम्ही बघू शकता अर्ध मॅकडॉनल्ड्सचं दुकानमध्ये आमची फॅमिली भरली आहे. पूर्ण 3 सीट, माझी मागची सीट आणि आता फायनली आम्ही बसलेलो आहे ऑटोमध्ये. तर आता चाललेलो आहे आम्ही घराच्या दिशेने. हे आहे जांभळी नाका, तळावपाळी. तर फायनली मंडळी मी इथे ब्लॉग बंद करत आहे. आणि तुम्हाला कर्जचा ब्लॉग जी धमाल मजा कशी वाटली ते नक्की तुम्ही कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि चॅनेलवर नवीन असाल तर बेल आयकनला क्लिक करण्यासाठी विसरू नका. असेच नवीन नवीन व्हिडिओ येतील. धन्यवाद.